नमस्कार, मी मनीषा। तर आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये आपल्याकडे आखाड तळण्याची पद्धत असते। तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला गोड पुऱ्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे। तर सगळ्यात अगोदर इथं मी बारीक चिरून घेतलेला 1 वाटी गूळ घेतलाय। तर एका भांड्यामध्ये तो गूळ मी आता घालून घेते। तर इथं मी हा जो सगळा गूळ आहे तर तो एका भांड्यामध्ये घालून घेतलाय आणि याच्यामध्ये आता मी 1 ग्लासभर पाणी इथं मी ह्या गुळामध्ये घालून घेतलंय। आणि हे जे आहे गूळ पाणी तर याला आपल्याला चांगलं असं मिक्स करायचंय आणि याला मी थोडंसं म्हणजे गरम करून घेते। आपल्याला याला उकळी आणायची नाहीये, तर फक्त गूळ मेल्ट होईल इतकंच आपल्याला याला गरम करून घ्यायचंय। आता एक परात घेतली आहे। या परातीमध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेतलंय। मीठ घालून झालं की आपल्याला हे जे पीठ आहे हे चांगलं असं मिक्स करायचंय। एका तडका पॅनमध्ये मी इथं 3-4 चमचे तेल घालून घेतलं होतं आणि ते तेल मी चांगलं गरम करून घेतलंय। आणि आता हे जे तेलाचं मोहन आहे तर हे आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचंय। आणि हे जे मोहन आहे तर याला आपल्याला पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय, पण तेल गरम असल्यामुळे हाताला चटका बसू शकतो, म्हणून अगोदर चमच्याने आपल्याला हे जे मोहन आहे ते चांगलं व्यवस्थित मिक्स करायचंय आणि त्याच्यानंतर हाताने आपल्याला हे जे पीठ आहे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर इथं या पद्धतीने मी मोहन सगळीकडे व्यवस्थित पसरून घेतलंय। आता 2 चमचे इथं मी रवा घालून घेते। त्याचबरोबर इथं मी 2 चमचे बेसन पीठही घालून घेते। आपला जो पोहे खायचा चमचा असतो तर ते 2 चमचे इथं मी हे बेसन पीठ घेतलंय। त्याचबरोबर थोडीशी वेलची पण याच्यामध्ये मी आता घालून घेते। आणि आता रवा, बेसन पीठ आणि वेलची याला चांगलं असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय। इथं आता जे गुळाचं पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते पाणी मी गाळून घेते, कारण गुळामध्ये कधी कधी खूप कचरा पण असतो। तर हे बघा, भांड्यात पण थोडासा कचरा राहिलाय, तर त्याच्यासाठी मी हे जे गुळाचं पाणी आहे ते गाळून घेतलंय। आता गुळाचं पाणी गार झालं की आपल्याला ते थोडं थोडं करून या पिठामध्ये घालून घ्यायचंय। तर इथं मी थोडं थोडं पाणी घालून आपण जसं गव्हाचं पीठ मळून घेतो तसं इथं आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचंय। पण हे पीठ खूप पातळ पण नाही करायचंय आणि खूप घट्ट पण असं नाही ठेवायचंय। आपल्याला हे जे पीठ आहे हे मीडियम मळून घ्यायचंय। तर या पद्धतीने हे जे पीठ आहे तर ते मी मळून घेते। इथं आपलं जे पीठ आहे ते चांगलं असं मळून झालंय। तर याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला असं झाकून ठेवायचं। 1 ग्लासामधलं पाव ग्लास पाणी इथं शिल्लक राहिलंय। आता 10 ते 15 मिनिटं झालीत। आपलं हे जे पीठ आहे हे चांगलं असं भिजलंय। तर याला पुन्हा एकदा मी पोळपाटावर चांगलं मळून घेतलंय आणि एक पिठाचा उंडा घेऊन त्याला आता आपल्याला लाटून घ्यायचंय। म्हणजे आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला इथं चपाती लाटून घ्यायची आहे, पण खूप पातळ पण नाही आणि खूप जाडसर पण नाही, अशी आपल्याला या ठिकाणी चपाती लाटून घ्यायची आहे। तर हे बघा, इथं मी या पद्धतीने अशी चपाती लाटून घेतली आहे। तर आता इथं मी 1 ग्लास घेतलाय आणि त्या ग्लासाच्या सहाय्यानं मी छोट्या छोट्या पुऱ्या अशा याच्या बनवून घेते। तर तुमच्याकडं मोठं काही भांडं वगैरे असेल तर त्याच्याने पण तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता।
पण मी इथं ग्लासाच्या साहाय्यानेच ह्या पुऱ्या बनवून घेते। तर हे बघा किती छान अशा आपल्या इथं ह्या ज्या पुऱ्या आहेत तर त्या बनवून झाल्यात। तर या पद्धतीने इथं मी आपल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत तर ह्या बनवून घेतल्यात। आता कढईमध्ये मी पुऱ्या लाटेपर्यंत तेल तापवायला ठेवलं होतं। तर आपलं जे तेल आहे ते चांगलं तापले। आपलं जे तेल आहे ते खूप कडक पण तापलेलं नसलं पाहिजे, नाही तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या तेलात सोडल्या लगेच जळतील। तर इथं मी ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या दोन्ही साईडने चांगल्या अशा गुलाबी कलर येईपर्यंत याला तळून घेते। तर इथं आपल्या ज्या ह्या गोड पुऱ्या आहेत तर त्या छान अशा गुलाबी कलर वर मी तळून घेतल्यात। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर ह्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। आता जे माझ्याकडे थोडंसं गुळाचं पाणी राहिलं होतं तर त्याचं करायचं काय, म्हणून मी काय केलं तर त्या गुळाच्या पाण्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ कालवलं। यालाच आपण गुलगुले असंही म्हणतो। तर हे मी दोन्ही बाजूनी छान असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतली। तर अशा पद्धतीने माझं जे शिल्लक राहिलेलं गुळाचं पाणी होतं ते पण वाया गेलं नाही आणि एकाच याच्यामध्ये माझं मुलांना आवडतील असे गुलगुले पण बनवून तयार झालेत। तर ही पण रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मनीषाज होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा। त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर इथं माझे सगळे जे गुलगुले आहेत ते तळून झालेत।